सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे पुढील विधानांतील रिकाम्या जागा भरा. पहिलं उदाहरण आहे x/7 बरोबर y/3 बरोबर 3x अधिक 5y रिकाम्या जागा त्या बरोबर 6 वजा 9y आणि खाली छेदामध्ये आहे रिकामी जागा ते आपल्याला भरायची. आता समान गुणोत्तरांच्या सिद्धांतानुसार इथे पहा x ला 3 ने गुणलंय, x आहे तर 3 ने गुणले म्हणून आपण खाली छेदामध्ये सुद्धा 7 ला सुद्धा 3 ने गुणणार. नंतर अधिक y ला 5 ने गुणले म्हणजे आपण इथे अधिक करणार आणि 3 ला सुद्धा 5 ने गुणणार. अंशामध्ये जी क्रिया केली तीच आपण छेदामध्ये करणार. मग आपण पहिला इथं अंश लिहून घेऊया. बरोबर 3x अधिक 5y छेद आपल्याला भरायचा आहे. 3 ने कशाला गुणायचं आहे? छेदाला 7 ला. x चा छेद 7 आहे म्हणून खाली 7 घेतलंय. इथे वरती x आहे म्हणून खाली 7 घेतलंय. अधिकचं चिन्ह हे आहे 5. इथे आहे y च्या ऐवजी आपण लिहिणार छेदातला अंक 3. बरोबर. आता हा अंश लिहून घेऊया. 7x वजा 9y छेदामध्ये पहा 7 आहे तशी लिहिले. x च्या जागेवर आपण लिहिणार 7 वजा वजाचं चिन्ह 9 y च्या ऐवजी छेदामधला अंक 3. आता सोडवूया आपण पहा. बरोबर अंश आहे तसा 3x अधिक 5y छेदामध्ये 7×21 अधिक 5×15 बरोबर छेद अंश आहे तसा 7x वजा 9y छेद 7×7 7 गुणिले 7 49 वजा 9×27. पुन्हा अंश आपण आहे तसा 3x अधिक 5y बरोबर आणि 21 अधिक 15 आले होते. 21 अधिक 15 36 बरोबर. इकडे अंश आहे तसा 7x वजा 9y छेदामध्ये 49 वजा 27 22. म्हणजे पहिली रिकामी जागा आपल्याला मिळाली 36, दुसरी मिळाली 22. आपण ती वरती उदाहरणात लिहून भरून घेऊया. पहा 21 अधिक 15 आपण केले त्यांची बेरीज इथं आले 36 आणि 49 मधून 27 गेले खाली आले 22. इथं आपल्याला लिहायचे रिकामी जागा. इथं आलंय 36 इथे 22. दुसरं उदाहरण पण तसंच आहे. a/3 बरोबर b/4 बरोबर c/7 आणि इथे a वजा 2ab अधिक 3c इथे रिकामी जागा आहे. बरोबर इथे वरती अंशात रिकामी जागा दिली 6 वजा 8 अधिक 14 असं केलंय. आता आपण खाली स्टेप पहा. हा अंश आपल्याला दिलेला आहे तो तसा लिहून घेतलाय आणि अंशात जसे बदल केले तसेच आपण छेदामध्ये करून घेतले आहेत. a म्हणजे a चा छेद 3 आहे तसा लिहिला वजाबाकीचं चिन्ह. नंतर 2 आहे तसा b च्या ऐवजी b चा छेद घेतला 4 अधिकचं चिन्ह आहे तसा 3 आहे तसे c च्या ऐवजी c चा छेद घेतलाय 7. नंतर इथं अंश आपल्याला दिलेला नाही, छेद दिलेला आहे. मग छेदात ज्याप्रमाणे बदल केले तेच आपण अंशात केले आहेत. पहा इथे 6 म्हणजे 3 ला कशाने गुणलं 2 ने गुणले म्हणून इथं 6 आले. म्हणून आपण 3 गुणे 6 असं आपण लिहिले. नंतर इथं वजा 8 कशा आलेत 4 ला 2 ने गुणल्यावर 4 गुणे 8 म्हणून 4 आणि 2 बाहेर लिहिले आणि त्याला 4 ला कंसातल्या 2 ने गुणले आणि अधिकचं चिन्ह आहे तसं. नंतर 14 7 छेद घेतला तर खाली बसून 2 ने गुणल्यावर 14 म्हणून गुणिले 2 केले. नंतर आता याप्रमाणे आपण वरती अंश लिहून घेतलाय. पहा 2 आहे तसे 3 च्या ऐवजी 3 चा अंश घेतला वजाचं चिन्ह आहे तसं. 2 आहे तसे 4 च्या ऐवजी 4 चा अंश आहे b इथे आहे b अधिकचं चिन्ह आहे तसं. 2 आहे तसे आणि 7 च्या ऐवजी 7 चा अंश c. अशा प्रकारे आपण अंश हा तयार करून घेतल्यानंतर खाली ते सोडवले. a वजा 2ab अधिक 3c आहे तसे. आता इथे पहा 3 आहे तसा 4 गुणे 8 अधिक 7 21
अंश आहे तसा लिहिला, हा छेद पुन्हा आहे तसा करून घेतला, 3 दुणे 6 वजा 4 दुणे 8 अधिक 7 दुणे 14. नंतर अंश आहे तसा लिहून घेतला, नंतर ही बेरीज वजाबाकी केली, आले 16. अंश आहे तसा लिहिला, हे आपण लिहून घेतला. ही बेरीज वजाबाकी न करता आपण आहे तसा छेद आपल्याला प्रश्नात दिल्यामुळे तसाच लिहून घेतलाय. हा अंश आपल्याला फक्त रिकाम्या जागी लिहायचा आहे. मग इथे 16, इथे रिकामी जागा आली 16 आणि इथे अंशामधली रिकामी जागा आली 2a वजा 2b अधिक 2c आहे 5m वजा n बरोबर 3m अधिक 4n. तर पुढील राशींच्या किमती काढा. त्यातलं पहिली राशी दिली आहे m चा वर्ग अधिक n चा वर्ग छेद m वर्ग वजा n वर्ग. 5m वजा n बरोबर 3m अधिक 4n. हे आपल्याला कशात दिलेलं आहे, उदाहरणातच दिलेलं आहे. आता मग आपण काय केलं, हे m ची पदे एकीकडे घेतली, n ची पदे एकीकडे घेतली. 5m आहे तसे 3m इकडे वजा केले, n 4n इथला आहे तसा हा n इकडे वजा होता, इकडे आल्यावर झाला अधिक. 5तून 3 गेले झाले 2m आणि 4n अधिक 1n बरोबर 5n झाले. नंतर आपण खाली एकांतर क्रिया केली, म्हणजे हा n इकडे घेतला, हे 5 इथे, हे 2 इथे, एकांतर क्रियेने. नंतर दोन्ही बाजूचे वर्ग केलेत, m चा वर्ग छेद n चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग छेद 2 चा वर्ग. n चा वर्ग केल्यावर इथं 5 5 25 बेजोडी 4. आता केली योगवियोग क्रिया. छेद अंश लिहिला, त्यात छेद मिळवला, अंश लिहिला त्यातून छेद वजा केला, इकडे पण अंश लिहिला, छेद मिळवला, अंश लिहिला, छेद वजा केला खाली छेदामध्ये. नंतर पहा इकडचं आहे तसं, इकडचं 25 अधिक 4 29, 25 वजा 4 21. म्हणजे आपल्याला m वर्ग अधिक n वर्ग छेद m वर्ग वजा n वर्गची किंमत काढायची होती, ती आली 29 छेद 21. त्यातली दुसरी राशी आहे 3m अधिक 4n छेदामध्ये 3m वजा 4n. खाली आपण सोडवले दुसरी राशी. 5m वजा n बरोबर 3m अधिक 4n. हे आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे. m ची पद एकीकडे घेतली, n ची पद एकीकडे घेतली, इथं राहिले 2m वजाबाकी करून इथं आले 5n. हे आपण वरच्या उदाहरणात सोडवले. नंतर पहा एकांतर क्रिया केली आहे, m छेद n बरोबर 5 छेद 2. नंतर काय केलंय, दोन्ही बाजूला 3 छेद 4 ने गुणले, m छेद n गुणिले 3 छेद 4 बरोबर 5 छेद 2 गुणिले 3 छेद 4. इथं m गुणिले 3 बरोबर 3m, n गुणिले 4 बरोबर 4n बरोबर 5 त्रिक 15, 4 दुणे 8. नंतर केली आपण योगवियोग क्रिया आणि योगवियोग क्रिया करून 3m अधिक 4n